हाय हॅलो, कशा आहात सगळे? तर उन्हाळा सुरू होताच कलिंगड खायची मजा वेगळीच असते. ताजं गोड आणि थंडगार कलिंगड खाल्ले की उन्हाची झळच कमी वाटते ना. थंडगार कलिंगडचा ज्यूस तर अगदी रिफ्रेशिंग वाटतं. तर आता मी इथं मस्त कलिंगड चिरून घेतलंय बघा, किती छान लाल असं कलिंगड आहे आणि जास्त बी पण नाही आहेत. आणि फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्यामुळे थंड आहे. तर आता मी कट करून घेते आणि थोडे ज्यूस बनवणार आहे. त्यात थोडंसं लिंबू पुदिना टाकला की टेस्ट पण छान लागते. पण आता हर्षला द्यायचं त्याच्यामुळं मी असंच प्लेन ज्यूस बनवणार आहे. चव पण छान लागते तसे पुदिन्याची, पण तो काही पिणार नाही आहे. छोटे छोटे तुकडे करून घेते आणि जास्त बी नाही आहेत, बी पण काढून घेतलेत बऱ्यापैकी. आता ब्लेंडरमध्ये करते. आता ही बघा, आई काहीतरी काम करते आणि मुलीला करायचं नाही असं होऊ शकत नाही. तर तिला ते करायचं आहे ज्यूस, तर ते ब्लेंडरमध्ये टाकते. म्हणजे छान असे स्मूथ पेस्ट बनवून घेऊयात, म्हणजे ज्यूस बनवून घेऊयात. हे बघा किती छान आहे. मी यात साखर पण नाही टाकली, ऑलरेडी खूप गोड आहे ते. आणि नंतर आता हे बनवून झालं आणि थोडंसं गाळून पण घेऊयात. त्यामध्ये जर काही थोडेसे बी वगैरे असेल तर निघून जाते. बर्फ पण टाकायची गरज नाही आहे. तसं लहान मुलांना द्यायचं असेल तर बर्फ नाही यूज केलेला चांगला. तर मी आता बर्फ नाही टाकणार आहे, कारण ऑलरेडी ते थंड पण आहे. तर इथं मी गाळून घेते थोडंसं. आता मी थोडंसं ह्यातमध्ये मीठ पण टाकलं होतं, म्हणजे ते घ्यायला विसरले मी की थोडंसं मीठ टाकलं होतं, ॲड केलं होतं. टेस्ट छान लागतं. हे बघा, गाळायला थोडासा टाईम लागते. गाळून घेतला आणि त्याला दिला. त्याला खूप जास्त आवडतो ज्यूस आणि रिवाला कलिंगड आवडतं खायला. म्हणजे तिला कट करून दिले, तिला जास्त ज्यूस नाही आवडते, तर तिला कट करून दिले आणि त्याला ज्यूस दिले. तर आता मस्त आम्ही बसून एन्जॉय करतो कलिंगड. आणि दुपारी असं मस्त हे आता तशी 4 वाजलेत, पण दुपारच्या वेळेस असं कलिंगड वगैरे छान वाटतं उन्हाळ्यामध्ये. चला मग कलिंगड वगैरे खाऊन झालं आणि रिवाचा क्लास होता. तर आता रिवाच्या क्लासला सोडायला चाललो आम्ही बाहेर. 4:30 वाजता तिचा क्लास असतो. आणि मग नंतर लगेच इथं सोसायटीमध्ये मैत्रिणीने चहा पार्टीसाठी बोलवलं होतं आणि सगळ्या जमा झालो होतो मैत्रिणी. मस्त चहा पार्टी वगैरे केली, मस्त गप्पा बिप्पा झाल्या. हे बघा, तिचं बऱ्याच दिवसांनी भेटलं होतं, तर मग तिकडं थोडा वेळ गेला. मग वरती आले आणि तसं संध्याकाळचीच वेळ झाली होती, 6-6:30 होऊन गेली. तर मग दिवाबत्ती वगैरे केली. दिवाबत्ती केली की खरंच किती वेगळं शांत आणि शांत असं मनाला शांत वाटतं ना. वातावरण पण खूप छान पॉझिटिव्ह होतं. नाही बघा. आणि आता इकडं मी ना थोडंसं आठवड्याभराची एक थोडीशी पूर्वतयारी करून घेणार आहे. आता तिकडं मी शेंगदाणे भाजायला ठेवलेत, दूध पण गरम करायला ठेवले एका साईडला. आता ही आठवड्याची तयारी थोडीशी केली वेळ काढून की मग आठवडाभर स्वयंपाक पटकन होतो ना, दररोजचा स्वयंपाक पण इझी होतो. तर मी तर शेंगदाणे भाजून घेते. दररोज दररोज करण्यापेक्षा एकदाच केलेलं म्हणजे होऊन जाते. हर्षला दूध द्यायचं आणि थोडंसं कोमट केले, कारण जास्त गरम दूध त्याला पिता नाही येते. थोडंसं फ्रीजमध्ये दूध होतं, थोडंसं कोमट केले आणि त्याला दूध दिले. शेंगदाणे भाजते. जास्त मोठ्या गॅसवर नाही भाजायचे, कमी गॅसवर भाजायचे शेंगदाणे, म्हणजे छान सगळीकडून भाजतात. मोठ्या गॅसवर भाजले की डायरेक्ट करपतात आणि असं व्यवस्थित सगळे भाजत नाही आहेत. तर मग मी कमी गॅसवर थोडा टाईम लागते, पण मग कमी गॅसवरच भाजते. आणि लगेच जाळीमध्ये भांडे पण होते, म्हटलं भांडे वगैरे पण ठेवून द्यावे लगेच. आणि इकडे हे बघा, त्यांना यायचं आहे कॅमेऱ्यामध्ये. तर हे बघा त्यांचे काय चाललंय, डान्स करतायत. त्यांना पण घ्यायचे आहे. हे बघा, माझ्या नंदेची मुलगी ही छोटीशी क्लिप घेतली त्यांची. मस्त आता इकडे शेंगदाणे वगैरे भाजलेत
आता इकडं मी थोडंसं खोबरं, लसूण आणि कोथिंबीर हे केले. तर हे बारीक करून घ्यायचं, म्हणजे रस्सा भाजीला दररोज हे आठवडाभर होऊन जाते. हे फ्रीजमध्ये ठेवलं तर पाणी टाकायचं नाही आहे, असंच बारीक करायचं. आणि शेंगदाणे पण बारीक करून घेते लगेच. तर कसं वाटला ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.